नमस्कार मित्रांनो. कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये एक प्रोफेशनल म्हणून काम करत असणाऱ्या व्यक्तींसाठी सुद्धा आपण एक टेक्निकल अवेअरनेस किंवा या क्षेत्राची थोडीशी जास्त माहिती आणि टेक्निकल नॉलेज हे थोडंसं शेअर करण्यासाठी काही आपण व्हिडिओ सादर करतोय. आणि एक कामातल्या प्रशिक्षणासाठी बरोबरच तुम्हाला परीक्षा काही ज्या असतात की स्पर्धा परीक्षा यांच्या दृष्टीने सुद्धा या विषयामार्फत तुम्हाला त्याचा अभ्यास व्हावा आणि प्रोफेशनमध्ये सुद्धा या कामात यावा म्हणून आपण काही MCQच्या माध्यमातून आपण अशा पद्धतीचे काही हे व्हिडिओ लेक्चर्स घेतोय. याच्या आधी पण आपण बरेच वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ लेक्चर्स घेतले आहेत की जेणेकरून तुमचा एक अभ्यास सुद्धा व्हावा आणि पर्टिक्युलर त्या विषयासंबंधित एक तुमचं त्याच्यात ज्ञान सुद्धा तयार व्हावं की जेणेकरून तुम्हाला ते प्रोफेशन मध्ये सुद्धा कामात येईल किंवा स्पर्धा परीक्षांसाठी कामात येईल. अशा पद्धतीने आपण आजचा विषय जो घेणार आहे तो सर्वेइंग अँड लेवलिंग या टॉपिकवर आपण काही MCQs प्रश्नांच्या माध्यमातून आज या विषयाचा थोडासा अर्थ समजून घेणार आहे किंवा याच्यातले जे इम्पॉर्टंट भाग आहेत साधारण की ते तुम्हाला त्याची माहिती व्हावी आणि तुम्हाला एक कॉन्फिडन्स तुमचा वाढावा या दृष्टीने आपण आज या सर्वेइंग आणि लेवलिंग या विषयावरचे काही MCQs आपण हाताळणार आहोत. तर आज आपण सर्वेइंग अँड लेवलिंग या विषयाची एक थोडीशी जुजबी माहिती किंवा बेसिक लेवलवरची आपण आज थोड्या संकल्पना समजून घेणार आहोत. तर परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे आणि तुमच्या प्रोफेशनच्या दृष्टीने त्याही दृष्टीने याचा तुम्हाला अभ्यास होऊ शकेल. तर पहिला प्रश्न असा येतो आहे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द सर्वेइंग इज. ऑप्शन दिले आहेत, प्रिपेअर लेआउट अँड मॅप्स, कॉम्प्युट एरिया अँड व्हॉल्युम्स, प्रिपेअर कंटूर मॅप, ऑल ऑफ अबव. आता ऑब्जेक्टिव्हचा अर्थ आहे उद्देश, की सर्वे करण्याचा उद्देश काय असणार आहे, कशासाठी आपण सर्वे करतो त्याला म्हणतो आपण ऑब्जेक्टिव्ह. तर याच्यामध्ये प्रिपेअर लेआउट अँड मॅप्स याच्याकरता नक्कीच आपण सर्वे करतो. कॉम्प्युट एरिया अँड व्हॉल्युम्स, आपण हे जे मॅप्स बनवतो याच्यावरून आपण एरिया आणि व्हॉल्युम्स किंवा कॅल्क्युलेशन्स करू शकतो. हेही उत्तर बरोबर आहे. हे हे सुद्धा एक उद्देश असू शकतो. आणि प्रिपेअर कंटूर मॅप म्हणजे जमिनीचा उंच सखलपणा जो आहे तो नमूद करण्याकरता जो मॅप बनवला जातो त्याला आपण कंटूर मॅप म्हणतो. तर हे उत्तर सुद्धा बरोबर आहे, याच्यासाठी सुद्धा सर्वे केला जातो. हे तिन्ही कारण असल्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑल ऑफ अबोव. सो ऑल ऑफ अबोव इज द करेक्ट आन्सर. म्हणजे या आन्सरपेक्षा हे आन्सर जे आहे ऑल ऑफ अबोव हे अचूक उत्तर आहे, बरोबर उत्तर आहे. तर ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्देश, हे माहिती असायला पाहिजे. मेन प्रिन्सिपल ऑफ सर्वेइंग, इथे ऑब्जेक्टिव्ह आहे, इथे प्रिन्सिपल आहे. प्रिन्सिपल म्हणजे तत्व, कोणत्या तत्वानी कोणतं एक धोरण असतं सर्वे करण्यामध्ये. यूज द सर्वे इन्स्ट्रुमेंट, नक्कीच याचा संबंध नाही आहे, सर्वे इन्स्ट्रुमेंट वापरल्याच जातं. वर्किंग होल टू पार्ट हे एक प्रिन्सिपल आहे. वर्किंग होल टू पार्ट म्हणजे जर तुम्हाला मोठ्या एरियाचा सर्वे करायचा असेल तर तुम्ही सर्वेची सुरुवात इथून बाहेरच्या एक्सटर्नल एरियापासून करत आतमध्ये यायचं. होल टू पार्ट थोड्या थोड्या अंतरात कमी कमी येत जायचा. इथे जो तुमचा एखादा जो ऑब्जेक्ट असेल तो बाहेरून आतमध्ये येऊन तो लोकेट करायचा. याच्यामध्ये जो एरर येतो तो मिनिमाइज होतो आणि तुमची अॅक्युरसी किंवा तुमच्या लक्षात येतो काही एरर येतोय म्हणून. अदरवाईज जर तुम्ही खालून बाहेर सुरुवात केली तर बाहेर तर खूप वास्ट एरिया आहे, तुमचा जो एरर राहील तो मल्टिपल होत राहील आणि तुमचा एरर आलेला लक्षात येणार नाही. म्हणून बेसिक प्रिन्सिपल सर्वेचं हे आहे की होल टू पार्ट, मोठ्या कंप्लीट एरियाकडनं तुम्हाला छोट्या भागाकडे सर्वे करत यायचं आहे, तुमच्या डेस्टिनेशनकडे तुमच्या लोकेशनकडे सर्वे करत यायचं आहे. सो दिस इज मेन प्रिन्सिपल ऑफ सर्वेइंग, वर्किंग होल टू पार्ट. लक्षात ठेवू शकता, त्याचा अर्थही तुम्हाला कळला. सेट आउट अलाउनमेंट इज नॉट ए प्रिन्सिपल आणि कॉम्पिटिशन ऑफ एरिया इज नॉट ए प्रिन्सिपल. सो प्रिन्सिपल ऑफ द मेन प्रिन्सिपल ऑफ द सर्वे इज वर्किंग होल टू पार्ट. परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवू शकता आणि एक तुम्हाला माहिती पण होईल. बट दिस इज प्रिन्सिपल ऑफ सर्वे. त्याच्यानंतर प्रश्न आहे, द सर्वे कंडक्टेड आफ्टर कन्स्ट्रक्शन टू रेकॉर्ड द लोकेशन ऑफ एक्झिस्टिंग स्ट्रक्चर्स. जे ऑलरेडी बनलेले स्ट्रक्चर्स आहे त्याला ड्रॉइंगवर रेकॉर्ड करण्याकरता जो सर्वे केला जातो
त्याला कोणत्या प्रकारचा सर्वे म्हणतात? टोपोग्राफिक सर्वे, बाउंड्री सर्वे, कन्स्ट्रक्शन सर्वे, ॲज बिल्ट सर्वे. थोडासा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की हे सगळे सर्वेचे प्रकार आहेतच, पण ॲज बिल्ट याचा अर्थच हे दाखवतो की जसं झालेलं आहे तसं ड्रॉइंगवर किंवा आपल्याला सर्वेवर उतरवायचं आहे. ते आपल्याला पॉइंट्स लोकेट करायचे, जसे बांधकाम झालेले आहे ते पॉइंट्स लोकेट करायचे आहे. सो दॅट इज ॲज बिल्ट सर्वे. दिस नेम इंडिकेट्स इटसेल्फ दॅट्स रेकॉर्ड करण्याचं जे एक्झिस्टिंग स्ट्रक्चर रेकॉर्ड करण्याचा सर्वे आहे, दॅट इज ॲज बिल्ट सर्वे. हेच कन्स्ट्रक्शन व्हायच्या आधी जे लेआउट देण्याकरता जो सर्वे केला जाईल की जे एक्झिस्टिंग नाही आहे, त्याला आपण म्हणू कन्स्ट्रक्शन सर्वे. म्हणजे जे लेआउटचे पॉईंट्स द्यायचे आहे, कॉलमचे सेंटर्स द्यायचे आहे किंवा बाउंड्री डिफाईन करायची आहे, दॅट इज कन्स्ट्रक्शन सर्वे. बट दिस इज ॲज बिल्ट सर्वे. त्याच्यानंतर प्रश्न आहे, द कर्वेचर ऑफ अर्थ सरफेस इज कन्सिडर्ड इन केस ऑफ. पुन्हा हे वेगवेगळे या अँगलचा डिव्हिजन आहे, सर्वेचं क्लासिफिकेशन आहे. कर्वेचर ऑफ अर्थ इज सरफेस इज कन्सिडर्ड, कारण तुम्हाला माहिती आहे की अर्थचा सरफेस हा असा राऊंड सरफेस आहे. अर्थ सरफेस राऊंड आहे. आणि ज्या वेळेला तुम्हाला एखाद्या छोट्या एरियाचा सर्वे करायचा असेल, त्यावेळेला हे डिस्टन्स आणि राऊंड डिस्टन्स याच्यात खूप काही फरक पडणार नाही, किंवा त्याच्याकरता तुम्हाला ते कर्वेचर कन्सिडर करण्याची गरज नाही. त्याला आपण म्हणतो प्लेन सर्वेइंग. पण तुम्हाला जर खूप मोठ्या एरियाचा सर्वे करायचा असेल आणि खूप ॲक्युरसीमध्ये सर्वे करायचा असेल, तर तुम्हाला हा जो कर्वेचर सरफेस आहे हा तुम्हाला कन्सिडर करावा लागेल. कारण तुमचं मेजरमेंट, हॉरिझॉन्टल मेजरमेंट विल बी धिस मच, असं हॉरिझॉन्टल मेजरमेंट आहे. आणि कर्वेचरवरचं मेजरमेंट राहील हे नक्की याच्यापेक्षा जास्त राहील. तर याच्यामध्ये अंतरामध्ये फरक पडू शकतो, लोकेशनच्या पॉइंट्समध्ये फरक पडू शकतो. म्हणून अर्थवर जे लॅटिट्यूड अल्टिट्यूड दिलेले असतात तुम्हाला, दीज आर अल्टिट्यूड्स अँड दीज आर लॅटिट्यूड्स अर्थ सरफेसवरचे, याचा याचा उपयोग करून जो सर्वे केला जातो आणि याच्यामध्ये आर्क सरफेस कन्सिडर केला जातो, त्याला म्हणतात जिओडेटिक सर्वे. सो ऑल दीज आर टाइप्स ऑफ सर्वे, बट करेक्ट आन्सर ज्याच्यात राऊंड सरफेस कन्सिडर केला जातो हा, दॅट इज जिओडेटिक सर्वे. लक्षात ठेवू शकता, त्याचा तुम्हाला अर्थही कळला. पाचवा प्रश्न आहे, व्हॉट इन्स्ट्रुमेंट विल यू प्रिफर टू मेजर ए डिस्टन्स इन रफ टेरेन वेअर हाय अॅक्युरसी इज नॉट रिक्वायर्ड. कसं आहे, टेरेन, रफ टेरेन म्हणजे हिली एरिया किंवा असं ओबडधोबड जागा आहे, अशी काही प्लेन जागा नाही आहे, ओबडधोबड जागा आहे रफ टेरेन. हाय अॅक्युरसी इज नॉट रिक्वायर्ड म्हणजे खूप प्रिसाइजनेस, खूप अॅक्युरसीची गरज नाहीये. आणि काय काम करायचं आहे तुम्हाला? टू मेजर ए डिस्टन्स, डिस्टन्स मोजायचं आहे. या पॉइंट वरून या पॉइंट पर्यंतचं व्हॉट एव्हर मे बी असे डिस्टन्स मोजायचं आहे. टेरेन रफ आहे आणि खूप अॅक्युरसी नको आहे. तर याच्यापैकी तुम्ही कोणतं इन्स्ट्रुमेंट वापराल, कोणती गोष्ट वापराल? स्टील टेप, ऑडोमीटर, सर्वेयर्स चेन आणि थिओडोलाइट. याच्याकरता डिस्टन्स मोजण्याकरता कोणत्या याच्यापैकी वापर कराल? स्टील टेप तर सगळ्यांना माहिती आहे, जनरल स्टील टेप वापरला जातो. पण टेरेन रफ असल्यामुळे किंवा बुशेस, झाडी वगैरे असतात त्याच्यात टेप अडकू शकतो किंवा डॅमेज होऊ शकतो. तर स्टील टेप, आणि अॅक्युरसी पण नको आहे, स्टील टेप इज यूज फॉर मोर अॅक्युरसी. त्याच्यामुळे स्टील टेप हा वापरणं इथे बरोबर नाही आहे, प्रॉपर नाही आहे. ऑडोमीटर, ऑडोमीटर म्हणजे तुम्हाला माहिती आहे एक व्हील असतं आणि ते व्हील रोल करत नेलं जातं, याच्यावर इथे डिजिटली डिस्टन्स कवर्ड येतं. पण टेरेन रफ असल्यामुळे हे ऑडोमीटर किंवा व्हील बॉरो, हे जे व्हील आहे हे काही रोटेट होणं स्मूथ नाही आहे याच्यावर. सो ऑडोमीटर इज ऑल्सो नॉट कन्व्हिनियंट. सर्वेअर्स चेन ही आयर्नची एक लिंक्सनी बनलेली चेन असते, लिंक्स असतात याच्यामध्ये, आणि याला साईडला हँडल्स असतात. चेन्स आपल्या नोट्समध्ये आणि याच्यामध्ये आलेल्या आहे डिटेल बद्दल. मध्ये याला टॅलीज असतात मेजरमेंट करण्यासाठी. तर अशा पद्धतीच्या रफ टेरेनवर आणि जिथे अॅक्युरसी नको तिथे ही सर्वेअर्स चेन वापरली जाते. दिस इज राईट आन्सर. थिओडोलाइट इज फॉर अनदर पर्पज, याचा मेजरमेंट करता उपयोग होत नाही. सो सर्वेअर्स चेन इज द राईट आन्सर. तर तुम्हाला चेन असते मेजरमेंटसाठी आणि ती कुठल्या ठिकाणी वापरू शकतो, अॅक्युरसी कमी असते, हे तुम्हाला माहिती झालं. In a surveyor's chain, to mark the intermediate distances, blank space are provided. आत्ताच आपण वर डिस्कस केलं की चेन मध्ये इंटरमिजिएट डिस्टन्सेस, समजा जर 20 मीटरची चेन नसेल
इफ दिस इज द लेंथ, तर दोन्ही बाजूला याच्या हँडल्स असतात पकडण्यासाठी. इथे स्विवेल जॉईंट असतो की हँडल फिरू शकतात, ट्विस्ट होतात हँडल, म्हणजे चेनला ट्विस्ट होणार नाही, फक्त हँडलच फिरेल. दिस इज फॉर कन्व्हिनियंट. आणि याच्या मध्ये मध्ये सेंटरला समजा 20 मीटरची चेन असेल, तर इथे सेंटरला अशा पद्धतीची सिंगल टॅली असते. 5 मीटरला इथे डबल टॅली असे असू शकतात. इट मे फॉर्म जशा पद्धतीचं मार्किंग डिमार्केशन असेल त्या पद्धतीने. तर ही टॅली आली म्हणजे दिस इज 5 मीटर, दिस इज 5 मीटर, दिस इज 5 मीटर. आणि मधली जर सिंगल टॅली आली तर 10 मीटर, असं डिस्टन्स आपण त्याच्यावरून मेजर करू शकतो. सो टॅलीज इज द करेक्ट आन्सर. याला म्हणतात टॅलीज. यांनी जे जोडले असतात दॅट इज लिंक्स. लिंक्स या जोडलेल्या असतात. दीज आर लिंक्स. हँडल्स हे शेवटी असतात एंडला. रिंग्स हे टॅली रिंग्सला जोडण्यासाठी रिंग्स असतात. आणि टॅलीज हे मेजरमेंटसाठी असतात. सो करेक्ट आन्सर इज टॅलीज. लक्षात ठेवू शकता. तुम्हाला माहिती झालं की चेन मध्ये टॅलीज असतात मेजरमेंट होण्यासाठी. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, विच टाईप ऑफ टेप इज युज्ड फॉर मोर अॅक्युरसी. सेम एकच कन्सेप्ट आहे, वेगवेगळ्या अँगलनी प्रश्न विचारले आहेत. आत्ताच आपण बघितलं की स्टील टेप हा जिथे अॅक्युरसी जास्त असेल तिथे आपल्याला स्टील टेप वापरावा लागतो. म्हणजे तिथे प्रिसाइज मेजरमेंट करायचं आहे तिथे स्टील टेप वापरला जातो. तर एक्झॅक्टली याचं उत्तर आहे स्टील टेप. कारण स्टील टेप हा एक्सटेंड होत नाही, इलॉंग होत नाही. बाकीचे जे टेप आहेत हे टेम्परेचरनुसार किंवा जितकं तुम्ही स्ट्रेच कराल तर त्याच्यात थोडं बहुत इलॉंगेशन होऊ शकतं. स्टील टेपमध्ये इलॉंगेशनचा प्रॉब्लेम नसतो, पण सॅगिंगचा प्रॉब्लेम असतो ड्यू टू वेट. तुम्हाला इथून इथपर्यंत डिस्टन्स मेजर करायचा आहे तर हा टेप थोडा सॅग होऊ शकतो, कारण याला मग खूप तुम्हाला ताकद लागेल त्याला ओढून सरळ ठेवण्यासाठी. अॅक्युरेट मेजरमेंट शुड बी ऑलवेज हॉरिझॉन्टल. हे मेजरमेंट अॅक्युरेट राहील, दिस मेजरमेंट इज नॉट राईट. मग तुम्हाला ते करेक्शन फॉर सॅग वगैरे ते करावं लागतं. बट मोस्ट प्रिसाइज टेप इज स्टील टेप. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे स्टील टेप फॉर अॅक्युरसी. द प्रोसेस ऑफ डिफाइनिंग इंटरमिजिएट पॉइंट बिटवीन टू फिक्स्ड पॉइंट इज. म्हणजे दोन फिक्स पॉइंट्स आहेत, या दोन फिक्स पॉइंट्सच्या मध्ये डिफाइनिंग इंटरमिजिएट पॉइंट, याच्यामध्ये काही पॉइंट्स आपल्याला लोकेट करायचा असा याचा अर्थ होतो. द प्रोसेस ऑफ डिफाइनिंग इंटरमिजिएट पॉइंट बिटवीन टू फिक्स पॉइंट इज. तर असे हे दोन फिक्स पॉइंट असतील, याच्यामध्ये याच्या लाईनमध्ये बरोबर याच्या लाईनवर आपल्याला जे पॉइंट्स फिक्स करायचे असतील इंटरमिजिएट पॉइंट, तर या प्रोसेसला काय म्हणतात. ऑप्शन आहे सर्वेइंग, लेवलिंग, रेंजिंग, चेनिंग. थोडं कॉमन सेन्स पण वापरू शकता. सर्वेइंग म्हणजे तर आपलं पूर्ण टोटल कामाचं सर्वेइंग असतं. लेवलिंग याच्यात काही लेवलचा प्रश्न येत नाही. चेनिंग, चेनिंग मध्ये आपण पाहिलं की डिस्टन्स मेजर करण्याकरता आपण चेन वापरतो, त्याच्यामुळे चेनिंग नाही. अँड रेंजिंग इज द करेक्ट आन्सर, कारण आपण इथून पाहतोय आणि रेंज करतोय या पॉइंटला. या पॉइंटला या पॉइंटवरून रेंज करतोय, ए वरून बी ला रेंज करतोय आणि याच्या बरोबर एक्झॅक्टली मध्ये याच्या लाईन मध्ये आपण दुसरे पॉइंट फिक्स करतोय. याला म्हणतो आपण रेंजिंग. हे रेंजिंग याच्यासाठी आवश्यक असतं की तुमची चेन जर इतकी मोठी नसेल तर सेकंड हँड जे चेनचं आहे ते कुठे दुसरीकडे जायला नको, त्याने डायरेक्शन चेंज करायला नको. म्हणून हे इंटरमिजिएट पॉइंट फिक्स करायचे आणि या पॉइंटच्या अलाइनिंग मध्ये याच्या लाईन मध्ये चेन समोर न्यायची, दॅट इज रेंजिंग. तर अशा पद्धतीने तुम्हाला रेंजिंगचाही अर्थ कळला आणि त्याची प्रोसेस म्हणजे काय असतं, व्हॉट प्रोसेस इज रेंजिंग, ते कळलं. नंतरचा प्रश्न आहे, इनडायरेक्ट रेंजिंग मेथड इज युज्ड व्हेन. इनडायरेक्ट रेंजिंग मेथड म्हटलं. इनडायरेक्ट रेंजिंग मेथड मध्ये आता जे आपण याच्या आधीच्या प्रश्नामध्ये पाहिलं दॅट इज डायरेक्ट रेंजिंग. त्याच्यात काय होत होतं, हा ए पॉइंट आहे आणि हा बी पॉइंट आहे. हा बी पॉइंट आहे, तर ए पॉइंट पासून बी पॉइंट आपल्याला दिसत होता, त्याच्यामुळे ए पासून पाहून आपण मध्ये पॉइंट्स मार्क करू शकत होतो ए टू बी. तर दिस इज कॉल्ड डायरेक्ट रेंजिंग. जेव्हा ए पासून बी दिसतोय आपल्याला, इथे उभा केलेला एखादा रेंजिंग रॉड आहे किंवा पोल आहे आणि इथे एखादं पोल आहे किंवा रेंजिंग रॉड पकडलेला आहे, तर हे दोन्ही पॉइंट विजिबल होत होते. इथे आपण डोळ्यांनी पाहून या रेंजिंग रॉडच्या अलाइनिंग मध्ये दुसरे पोल आपण उभे करू शकतो, दॅट इज डायरेक्ट रेंजिंग. पण ज्या वेळेला अशी केस येते की समजा अशा पद्धतीचं मध्ये हिल आहे, इथे एक पॉइंट आहे आणि इथे एक पॉइंट आहे,
तर तुम्हाला या पॉईंटवरून ए पॉईंटवरून बी पॉईंट दिसत नाहीये. तर मग याच्याकरता जी प्रोसेस केली जाते दॅट इज इनडायरेक्ट रेंजिंग. इनडायरेक्ट रेंजिंगचा तुम्हाला अर्थ कळला, डायरेक्ट रेंजिंगचा अर्थ कळला. ज्या वेळेला या पॉईंट पासून हा पॉईंट व्हिजिबल नसतो त्यावेळेला इनडायरेक्ट रेंजिंग केलं जातं. आता याच्यातले ऑप्शन्स चेक करू आपण. एंड पॉइंट्स आर व्हिजिबल फ्रॉम वन अनादर. जर एंड पॉइंट्स जर व्हिजिबल असतील तर मग डायरेक्ट रेंजिंगच होईल, इनडायरेक्ट रेंजिंग होणार नाही. त्याच्यामुळे दिस इज नॉट द आन्सर. एंड पॉइंट्स आर नॉट व्हिजिबल फ्रॉम वन अनादर. येस, दिस इज ट्रू. इथे जेव्हा एकातनं दुसरा पॉईंट, एका पॉईंटवरून दुसरा दिसत नाही त्यावेळेला इनडायरेक्ट रेंजिंग केलं जातं. हे आन्सर बरोबर आहे. लोकेशन इन बिटवीन इज नॉट ऍक्सेसिबल. ऍक्सेसिबल म्हणजे जाता येण्यासारखं नाही. इथे जाता येण्याचा प्रश्नच नाही कारण आपल्याला हे दिसतच नाही, आता जाऊन न जाऊन उपयोगच नाही. सो ऍक्सेसिबल इज नॉट आन्सर इन ऑल अबाउ केसेस. शक्यच नाही आहे. सो इज दिस इज द आन्सर. एंड पॉइंट्स आर नॉट व्हिजिबल फ्रॉम वन अनादर. दिस इज इनडायरेक्ट रेंजिंग. तर इनडायरेक्ट रेंजिंग म्हणजे काय कळलं आणि कशामुळे करावं लागतं ते माहिती झालं. दिस अबाउट इनडायरेक्ट रेंजिंग. इन ए प्लेन टेबल सर्वेइंग. प्लेन टेबल सर्वे एक ड्रॉइंग बोर्डवर शीट असते आणि टोपोग्राफी करत प्रत्येक पॉइंट टोपोग्राफी करत त्या शीटवरच ड्रॉइंग तयार होतं. दॅट इज प्लेन टेबल सर्वे. आपल्या नोट्समध्ये आहे डिटेल प्लेन टेबल सर्वे बद्दल. इन ए प्लेन टेबल सर्वेइंग टू लोकेट द स्टेशन पॉइंट एक्झॅक्टली ऑन ड्रॉइंग द इन्स्ट्रुमेंट इज यूज्ड इज. स्टेशन, प्रत्येक स्टेशनवर प्लेन टेबल, समजा हा पॉइंट स्टेशन ए असेल, समजा तुम्हाला जर या एरियाचा मी थोडस आता तुम्हाला कल्पना यावी म्हणून असा जर एरिया असेल सर्वेचा, इथे काही वेगवेगळे ऑब्जेक्ट्स असतील, बिल्डिंग असतील, काही इथे एखादा टॉवर असेल, इथे एखादी काही आणखीन बिल्डिंग असेल किंवा आणखीन काही एखादं स्ट्रक्चर असेल, रेल्वे लाईन गेली असेल, अशा पद्धतीचं असेल आणि तुम्हाला हे सगळे पॉइंट्स याच्यावर करायचे असेल तर तुम्हाला हे पॉइंट्स फिक्स करावे लागतात, आउटर पॉइंट्स. आणि याच्यावर तुमचं प्लेन टेबल सेट करून प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे ऑब्जेक्ट्स नोट करावे लागतात. दॅट इज अ प्रोसेस. ती आता आपण डिटेलमध्ये जाऊ नये त्याच्या. पण हा पॉइंट हा तुमचा एक्झॅक्टली या स्टेशनवर आला पाहिजे याच्याकरता काय वापरलं जातं, एक्झॅक्ट व्हर्टिकलनेस चेक करायचा आहे. म्हणजे पॉइंट आणि टेबलचा आपल्या ड्रॉइंगवरचा पॉइंट हा एक्झॅक्टली व्हर्टिकल असला पाहिजे. त्याच्याकरता काय यूज होणार आहे, प्लंबॉब हे इन्स्ट्रुमेंट आहे की जे व्हर्टिकल चेक करते. प्लंबॉब म्हणजे काय, लाईन दोरी असते आणि खाली एक पेंड्युलम असतो, दॅट इज प्लंबॉब. तर अशा पद्धतीने व्हर्टिकलनेस चेक करता करता ड्रॉइंगवर हा प्लंबॉब एलिडेटच्या साह्याने लावला जातो फोर्कनी. आणि खालच्या स्टेशन पॉइंटच्या पेग्सवर, खाली ग्राउंड लेवलवर पेग असेल या पेगवर हा एक्झॅक्टली मॅच केला जातो. सो प्लंबॉब इज द करेक्ट आन्सर. क्रॉसटाफ नाही, स्पिरिट लेवलचा प्रश्न नाही आहे आणि पेग्सही नाही. पेग्स हे खाली ग्राउंडमध्ये असतं पण व्हर्टिकॅलिटी चेक करायला किंवा लोकेट करायला पॉइंट प्लंबॉब वापरला जातो. सो प्लंबॉब इज द करेक्ट आन्सर. The line plotted on baseline from fixed station point to check the accuracy is. हा सर्वेचा एक, ट्रँग्युलेशन मधल्या सर्वेचा एक प्रकार आहे. कारण प्रत्येक पॉइंट हा एक किंवा दोन रेफरन्सनी चेक केला जातो. तर ज्यावेळेला सर्वे करताना स्टेशन पॉइंट, जसा हा स्टेशन पॉइंट आहे, इथे ट्रँग्युलेशननी समजा आपण अशी लाईननी डिव्हिजन केलं, ट्रँगल्स याचे प्लॉट केले असे ट्रँगल्स, तर या स्टेशन पॉइंट पासून जी लाईन याच्यावर टाकली जाते त्याला म्हणतात चेक लाईन. सो चेक लाईन इज द करेक्ट आन्सर. द लाईन प्लॉटेड ऑन बेस लाईन फ्रॉम फिक्स स्टेशन पॉइंट. बेस लाईन एक आपली सर्वेची लाईन असते आणि स्टेशन पॉइंट वरून जी लाईन त्याला चेक करण्यासाठी टाकली जाते तर त्याला आपण चेक लाईन म्हणतो. द करेक्ट मेथड ऑफ मेजरिंग डिस्टन्स ऑन स्लोपिंग सर्फेसिस. इम्पॉर्टंट आणि चांगला क्वेश्चन आहे. समजा जर अशा पद्धतीचं स्लोपिंग ग्राउंड असेल किंवा हिल असेल एखादी आणि इथे पॉइंट ए आहे, इथे पॉइंट बी आहे, तर तुम्हाला ए टू डिस्टन्स बी मोजायचा आहे, ए टू बी डिस्टन्स मोजायचा आहे. तर कोणते डिस्टन्स बरोबर राहील, स्लोपिंग मेजरमेंट म्हणजे तुम्ही जर टेप असा लावला, इथपर्यंत टेप लावला हे डिस्टन्स मोजलं, दिस इज स्लोपिंग मेजरमेंट. व्हर्टिकल मेजरमेंट, इथून हे डिस्टन्स मोजलं असं, दिस इज व्हर्टिकल मेजरमेंट. हॉरिझॉन्टल मेजरमेंट, इथून हॉरिझॉन्टल टेप लावला स्ट्रेट आणि हे डिस्टन्स मोजलं. आणि इन्क्लाइन मेजरमेंट, असं तिरपं डिस्टन्स मोजलं तर कोणतं डिस्टन्स बरोबर राहील स्लोपिंग मेजरमेंट मध्ये. सो हॉरिझॉन्टल डिस्टन्स. कोणतेही डिस्टन्स मोजताना ते हॉरिझॉन्टलच मोजल्या गेलं पाहिजे, स्लोपिंग मध्ये स्लोपिंगचं डिस्टन्स मोजत नाही.
This distance is wrong. These dimensions are wrong. This will be always an horizontal dimension. म्हणून केव्हाही तुम्हाला जर अशा स्लोपमध्ये जर टेप पकडायचा असेल तर तुम्ही स्लोपमध्ये टेप न पकडता तुम्हाला टेप सरळ पकडायचा आहे असा, आणि इथे गोला टपकवून या गोल्याच्या लाईनमध्ये हा टेप पकडायचा आहे आणि हे डिस्टन्स मोजायचं आहे. हे डिस्टन्स इज द ॲक्युरेट डिस्टन्स. हे डिस्टन्स बरोबर डिस्टन्स आहे. दिस इज राईट डिस्टन्स. सो हॉरिझॉन्टल मेजरमेंट इज द आन्सर. पुढच्या प्रश्नाकडे येऊ आपण. द मेन फंक्शन ऑफ क्रॉसटॉफ. क्रॉसटॉफ म्हणजे एक सर्वे मधलं एक इक्विपमेंट आहे. क्रॉसटॉफ मध्ये अशा पद्धतीचं एक याला खाली बेस आणि खाली याला फिक्स करायला रॉड असतो, आणि एक याचं बनलेलं असं फूड आहे, याच्यामध्ये हेअर असतो मध्ये, तुम्ही पाहिलंही असेल. आणि याच्यामध्ये हेअर असतो. इथून या स्लिट मधनं तुम्ही बघू शकता. आणि धिस अँड धिस इज ॲट राईट अँगल. हा राईट अँगल असतो. त्याच्यामुळे तुम्हाला ही एक विजनची लाईन तयार होते आणि ही एक विजनची लाईन तयार होते. या जो दोन लाईन तयार होतात विजनच्या, या राईट अँगल असतात, कारण हे जे स्लॉट्स असतात हे एक्झॅक्टली राईट अँगलमध्ये असतात, 90 डिग्रीमध्ये असतात. याला आपण म्हणतो क्रॉसटॉक. आणि दिस मेन फंक्शन इज टू प्लॉट राईट अँगल. म्हणून राईट अँगल इज द करेक्ट आन्सर. द मेन फंक्शन ऑफ क्रॉसटॉक इज राईट अँगल. मेजरमेंट करता क्रॉसटॉकचा उपयोग होत नाही, रेंजिंग करण्याकरता उपयोग होत नाही, आणि ऑल ऑफ अबोव नाही. सो राईट अँगल हे उत्तर बरोबर आहे क्रॉसटॉकचा फंक्शन म्हणून. त्याच्यानंतर लेवलिंग इज द प्रोसेस ऑफ डिफायनिंग. आता आपण याच्या आधीचं पाहिलं, लेवलिंग इज द प्रोसेस ऑफ डिफायनिंग बेंचमार्क, एरिया ऑफ सर्वे, रिड्यूस लेवल, ऑब्जेक्ट ऑन ग्राउंड. तर लेवलिंग मध्ये काय करतो आपण, जमिनीचा उंच सखलपणाचा ची नोंद घेतो. ते आपण डिफाईन करतो, लेवल्स डिफाईन करतो. अशी जमीन असेल तर इथली लेवल काय आहे, इथली लेवल काय आहे, इथली लेवल काय आहे, म्हणजे ऑफकोर्स ते पर्टिक्युलर फिक्स पॉइंट नुसार इथली लेवल काय, याला आपण म्हणतो लेवल. याच्या प्रत्येक ठिकाणी आपण आकडे लिहितो. इथे असेल 110, इथे असेल 105, इथे असेल 107. अशा पद्धतीने जेवढा आकडा मोठा तेवढी लेवल वरची. अशा पद्धतीने 105 पेक्षा 107 ची लेवल वर आहे, 107 पेक्षा 110 ची लेवल वर आहे. थोडस अशा अशा पद्धतीने आपण लेवलिंग मध्ये ह्या लेवल्स डिफाईन करतो. तर प्रोसेस ऑफ डिफायनिंग, बेंचमार्क आपण लेवलिंग मध्ये डिफाईन करत नाही, हे चूक आहे. एरिया ऑफ सर्वे आपण करत नाही. लेवल डिफाईन करतो त्याला जी आपण आकडा जो लिहितो त्याला आपण म्हणतो रिड्यूस लेवल, RL. दिस इज ऑल्सो कॉल्ड RL. तर लेवलिंग हे रिड्यूस लेवल डिफाईन करण्याकरता होतं, म्हणून हे उत्तर बरोबर आहे. ग्राउंडवरचे ऑब्जेक्ट्स आपण प्लेन टेबल मध्ये पाहिलं की प्लेन टेबल मध्ये आपण ऑब्जेक्ट्स मार्क करतो. हे उत्तर इथे चुकीचं आहे. सो लेवलिंग इज द प्रोसेस ऑफ डिफायनिंग रिड्यूस लेवल. रिड्यूस लेवल हे उत्तर बरोबर आहे. तुम्हाला लेवल्स म्हणजे काय माहिती झालं, रिड्यूस लेवलचा अर्थ कळला, आणि लेवलिंगची प्रोसेस काय आहे हे माहिती झालं या प्रश्नामधून. सो नेक्स्ट क्वेश्चन. द अॅक्युरसी ऑफ ट्यूब लेवल इज डिपेंड अपॉन. पुष्कळशे लोक तुमच्यापैकी वापरत असतील, लेवल ट्रान्सफर करण्याकरता पाईप वापरतात, दॅट इज ट्यूब लेवल. याच्यामध्ये इथे पाणी भरलं जातं, आणि प्रिन्सिपल हे आहे की पाणी नेहमी एका लेवलमध्ये राहतं. दिस इज ॲट सेम लेवल. आणि ही लेवल ट्रान्सफर करण्याकरता म्हणून हा लेवल पाईप वापरला जातो, एका ठिकाणची लेवल दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करायला. तर याची अॅक्युरसी ही कशावर डिपेंड राहणार आहे, क्लॅरिटी ऑफ पाईप. बरोबर आहे, जितका पाईप क्लिअर राहील तितकं तुम्हाला याच्यातलं मार्किंग बरोबर दिसेल, आणि तुम्हाला ते मार्किंग, समजा तो पाईप खूप डार्क किंवा असा असेल किंवा त्याच्यातनं वॉटर लेवल दिसत नाही आहे, तर चूक होऊ शकते, एरर होऊ शकते. क्लॅरिटी ऑफ पाईपवर लेवल डिपेंड राहील. एअर बबल. एअर बबल असायला पाहिजे की नसायला पाहिजे, नसायला पाहिजे. कारण एअर बबल जर याच्यात राहायला, कुठे हवा राहिली तर नॅचरली या दोन लेवलमध्ये फरक राहील, कारण एअर बबलमुळे. तर एअर बबल असेल तर अॅक्युरसी मध्ये फरक पडेल. एअर बबल म्हणजे मॅटर करतो अॅक्युरसी मध्ये. मार्किंग प्रोसेस, याची मार्किंग करताना तुम्हाला पाहिलं की लेवल या प्रकारात दिसते. थोडी जेव्हा तुम्ही लेवल पाईप मध्ये दिसाल तेव्हा एक टॉप दिसतो आणि एक बॉटम दिसतो. तेव्हा एक कुठली तरी लेवल ठरवून मार्क करायची असते, आयदर टॉप और बॉटम. म्हणजे दुसऱ्या व्यक्तीने सुद्धा, जो अदर एंडला आहे, त्यांनी सुद्धा हे ठरलेलं असलं पाहिजे की पाण्याची लेवल अशी दिसते आपल्याला कर्व मध्ये, तर ही टॉपची लेवल घ्यायची आहे की बॉटमची लेवल घ्यायची आहे हे डिफाईन पाहिजे. त्याच्यानुसारच मार्किंग करणाऱ्यांनी पण मार्किंग केलं पाहिजे आणि धरणाऱ्यांनी पण मार्किंग केलं पाहिजे.
आणि मार्किंग करताना जनरली अशा प्रोसेसमध्ये मार्किंग व्हायला पाहिजे. असं असं काहीतरी करून खिळ्यानी यांनी पेंटनी ती लेवल मार्किंग बरोबर दिसणार नाही, ब्रॉड येईल. सो मार्किंग प्रोसेस शुड बी पॉइंटेड. तर मार्किंग प्रोसेस सुद्धा मॅटर करते. म्हणून याचं उत्तर आहे ऑल ऑफ अबाउट. द accuracy of tip level is depend on clarity of pipe, air bubble, marking process, that is accuracy of level. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती झाल्या लेवल ट्यूब आणि पाईप बद्दलच्या. त्याच्या कोणत्या प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे तेही तुम्हाला याच्यातनं कळून आलं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, फॉर लेवलिंग ऑटो लेवल इज फिक्स्ड ऑन. त्याच्यामध्ये ऑटो लेवल म्हणजे एक इन्स्ट्रुमेंट आहे, टेलिस्कोपिक इन्स्ट्रुमेंट. इकडे आयपीस असतो, इकडनं आपण ऑब्जेक्ट ग्लास असतो, इथनं आपण बघतो. आणि याला इथे खाली प्लेट आणि कंपॉस असतो आहे. आणि हे जे आपण एखाद्या स्टँडवर आपण हे फिक्स करतो इन्स्ट्रुमेंट. आणि हे 360 मध्ये रोटेट होतं आपण लेवल घेण्यासाठी. इकडे स्टाफ धरला जातो, या स्टाफवर मार्किंग असतं. या क्रॉस लेवलच्या हिशोबाने आपण हे रिडिंग रेकॉर्ड करतो. सो दिस इज द बेसिक कन्सेप्ट ऑफ लेवलिंग. इन्स्ट्रुमेंट, दिस इज इन्स्ट्रुमेंट, दिस इज ट्रायपॉड स्टँड अँड दिस इज स्टाफ. तर अशा पद्धतीने आपण लेवलिंगचे आकडे काढत असतो. तर ऑटो लेवल याला म्हणतात, इन्स्ट्रुमेंटला ऑटो लेवल. हे ऑटो लेवल इज अन इन्स्ट्रुमेंट. हे ऑटो लेवल आहे. हे कशावर फिक्स केले जातं? स्टेशन पॉइंट. स्टेशन पॉइंटचा वर ऑटो लेवल डायरेक्टली लावत नाही, त्याच्यामुळे स्टेशन पॉइंट उत्तर नाही. हा जो स्टँड आहे ज्याच्यावर आपण लावतो, फिक्स करतो इन्स्ट्रुमेंट, त्याला म्हणतात ट्रायपॉड स्टँड. कारण याला 3 पाय असतात, म्हणून याला ट्रायपॉड स्टँड म्हणतात. तर याच्यावर आपण ऑटो लेवल फिक्स करतो. सो ट्रायपॉड स्टँड इज द राईट आन्सर. मेजरिंग स्टाफ म्हणजे हा इकडे ज्याच्यावरनं आपण रिडिंग घेतो तो मेजरिंग स्टाफ आहे. आणि बेंचमार्क हा एक परमनंट ऑब्जेक्ट आपण ठरवला असतो फिक्स लेवलसाठी, दॅट इज बेंचमार्क. तर ते उत्तर इथे बरोबर नाही आहे. इथलं उत्तर आहे ट्रायपॉड स्टँड. फॉर लेवलिंग ऑटो लेवल इज फिक्स्ड ऑन ट्रायपॉड स्टँड. तर अशा पद्धतीने सर्वेच्या बाबतीतले जे बेसिक बेसिक कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत त्या तुम्हाला याच्यातनं माहिती होतील. डिटेल थोडं स्टडी करण्यासाठी वगैरे आपल्या नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स आपल्या कोर्समध्ये आहेतच. तर तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा आणि एक जनरल प्रॅक्टिसमध्ये किंवा तुम्हाला इंटरव्ह्यूच्या याच्या बाबतीत वगैरे सुद्धा या सगळ्या गोष्टींचा बराच उपयोग होईल. तुम्ही व्हिडिओ पहा, शेअर करा, सबस्क्राईब करा, की जेणेकरून आपल्याला आणखीन याच्यामध्ये चांगल्या याच्यापर्यंत आपल्याला आपलं हे करत घेता येईल, आपल्याला याचा उपयोग करून घेता येईल. थँक्यू.